नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 10वी विषय इंग्रजी. आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 18 म्हणजे दिवस 38वा. पॅराफ्रेज अ वर्ड किंवा फ्रेज आपण त्याला असं म्हणू. आता पॅराफ्रेज ही कन्सेप्ट तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल. मी तुम्हाला त्याची डेफिनेशन देईल आणि एक्झॅक्टली कसं वापरायचं हे ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला समजेल. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. चला मग आपण सुरुवात करूया. लर्निंग आउटकम्स म्हणजे काय? पॅराफ्रेज अ वर्ड किंवा फ्रेज त्याला आपण म्हणतो. आता एक्झॅक्टली पॅराफ्रेज म्हणजे काय असतं त्याची डेफिनेशन बघा. पॅराफ्रेझिंग मीन्स फॉर्म्युलेटिंग समवन एल्सेस आयडिया इन युअर ओन वर्ड्स. दुसरा वर्ड आहे, ती आयडिया तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगताय. टू पॅराफ्रेज अ सोर्स यू हॅव टू रीराईट पॅसेज विदाउट चेंजिंग द मीनिंग ऑफ ओरिजिनल टेक्स्ट. ओरिजिनल टेक्स्टचा मीनिंग न बदलता म्हणजे त्या वर्डचा पर्टिक्युलर वर्डचा किंवा मग पॅराफ्रेज सेंटेन्स म्हटलं तर पूर्ण वर्डचा मीनिंग न बदलता सेम सेंटेन्स वेगळ्या भाषेत किंवा तुमच्या भाषेत तुम्ही लिहू शकता. पॅराफ्रेझिंग इज अन अल्टरनेटिव्ह टू कोटिंग. कोटच्या ऐवजी तुम्ही अल्टरनेटिव्ह काय लिहू शकता त्याच्यासाठी फ्रेज ती तुम्ही वापरू शकता. वेअर यू कॉपी समवन्स एक्झॅक्ट वर्ड अँड पुट देम इन कोटेशन मार्क. एखाद्या व्यक्तीचे कोट्स असतील, त्यांनी त्यांच्या तोंडून निघालेले काही शब्द असतील असे चांगले, तर ते शब्द चांगले म्हणण्यापेक्षा आर्टिस्टिक वर्ड्स असतील ते तुम्ही तुमच्या भाषेत तुमच्या सेंटेन्समध्ये वापरता, त्यांना म्हणतो पॅराफ्रेझिंग. कळते तुम्हाला? मग आता आपण आपल्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट्स आणि फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा. टेल द लर्नर्स द नेचर ऑफ ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीज नेचर एक्झॅक्टली कसं आहे हे स्टुडंट्सला सांगा. जसं मी तुम्हाला आता पॅराफ्रेझिंग वर्ड म्हणजे काय ते सांगितलं. सेकंड, असिस्ट हेल्प द लर्नर्स वेअर एव्हर ही ऑर शी नीड्स. लर्नर्सला जिथे गरज वाटेल तिथे त्यांना तुम्ही मदत करा. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे? रीड द पॅसेज केअरफुली. सेकंड, रीड द अंडरलाईन वर्ड ऑर फ्रेज केअरफुली. थर्ड, गेज द मीनिंग ऑफ द वर्ड ऑर फ्रेज. आणि फोर्थ, ट्राय टू स्टेट द मीनिंग ऑफ द वर्ड फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. तुमच्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला हे सांगायचंय. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी फर्स्ट बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे, मी वाचून दाखवतो. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड पॅराफ्रेज द अंडरलाईन वर्ड ऑर फ्रेज. ज्यांच्या खाली अंडरलाईन केलंय त्याच्यासाठीच पॅराफ्रेझिंग वर्ड आपल्याला लिहायचे. ठीक आहे. नेचर इज कंटिन्युअली इंटिसिंग us to spend time in her embrace. Through the calling of birds, the babbling of brooks and streams, the fragrance of flowers, and the whisper of trees as the wind blows through their branches. It commands us not to go against it, otherwise it will curse you. हा झाला आपला पॅराग्राफ. याच्यामध्ये अंडरलाईन केलेली जी वर्ड आहे त्यांनी ते खाली सॉल्व्ह करून दिलेले, म्हणजे ऍक्टिव्हिटी फार सोपी करून दिली त्यांनी आपल्याला. सॉल्व्ह ऍक्टिव्हिटीमध्ये याच वर्डशी रिलेटेड सिमिलर वर्ड म्हणजे पॅराफ्रेझिंग वर्ड त्यांनी आपल्याला इथे दिलेले. जसं एंटिसिंग चं काय? टेम्पटिंग. याचा अर्थ काय होतो? टेम्पटिंग. म्हणजे सिमिलर वर्ड म्हणा तुम्ही इथं, त्याच्याऐवजी हा शब्द आम्ही इथं वापरला. त्याच्याशी रिलेटेड त्यांनी एक सेंटेन्स पण दिले बघा. नेचर इज ऑलवेज टेम्पटिंग अस विथ इट्स मॅजिकल थिंग्स. कळतंय? म्हणजे एक सिंपल वर्ड सेंटेन्स त्यांनी आपल्याला इथं लिहून दिलं. एम्ब्रेस टू एम्ब्रेस. एम्ब्रेस काय असतं? तर मिठी मारणे. मग त्याला आपण काय म्हणतो? टू हग. त्याच्यावर आधारित त्यांनी एक सेंटेन्स दिलं. बिश्नोई कम्युनिटी people were hugging the trees to save the life of the trees from cutting. कळतंय? थर्ड वर्ड बघा त्यांनी दिलंय बॅबलिंग. बॅबलिंग वर्ड साठी सिमिलर वर्ड काय? चॅटरिंग, बोस्टिंग हे त्यांनी वर्ड दिलेले. आता सेंटेन्स बघा. द बोस्टिंग ऑफ सम पीपल क्रिएट्स अन अनप्लीझंट ॲटमॉस्फिअर. कळतंय? आणि फोर्थ बघा, फ्रॅग्रन्स. फ्रॅग्रन्सचा अर्थ काय? प्लीझंट ओडर, स्वीट स्मेल म्हणजे सुगंधित वास. आपण सुवास म्हणू आपण त्याला. आय लाईक द स्वीट स्मेल ऑफ मोगरा. कळते? मग ही जी सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी आहे इथे, ही सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहून घ्यायची. आता प्रॅक्टिसमध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे, मी सॉल्व्ह करून दिलेलं तुम्हाला. पॅराफ्रेज द फॉलोइंग वर्ड्स ऑर फ्रेजेस. खाली वर्ड्स दिलेले तुम्हाला,
त्यांची पॅराफ्रेज द्यायचं. आता ब्लू कलर मध्ये जे मी लिहिलेलं आहे ते पॅराफ्रेझिंग वर्ड आणि त्यांचे सेंटेन्स पण आहे बघा. डेमॉन्स्ट्रेट, डेमॉन्स्ट्रेटचं पॅराफ्रेझल वर्ड काय? रिव्हेल. सोप्यात सोपा आपण शोधलेलं आहे. रिव्हेल, आय रिव्हेल द ट्रूथ लास्ट नाईट. सेकंड, एलिसिट म्हणजे काय? ऑप्टेन, वी ऑप्टेन कन्व्हिक्शन. ओके. थर्ड, कार, कारला अजून शब्द काय आणतो? कोच असं म्हटलं जातं. दे टूक हिम इन अ कोच. ओके. टू बी फॉन्ड ऑफ, याचं पॅराफ्रेज वर्ड काय? लव्ह ऑफ, शी इज लव्ह ऑफ माय लाईफ. कळतंय? म्हणजे या पद्धतीने आपण प्रॅक्टिस वर्ड मधले पॅराफ्रेज वर्ड सॉल्व्ह केलेले. हेच वर्ड तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये काय करायचे? लिहायचे. आता पॅरलल ऍक्टिव्हिटी काय इथं बघा. रीड द पॅसेज केअरफुली अँड पॅराफ्रेज द अंडरलाईन वर्ड ऑर फ्रेज. इथे बघा एक पॅसेज त्यांनी दिलेला आहे, तो पॅसेज आपल्याला इथे वाचायचा आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. आय लाईक द पोयम फॉर द व्हेरी रिझन दॅट एनीवन एल्स वुड लाईक इट. For its humor, I like the poem because the poet balances the exaggeration with seemingly convincing logic. आता या ठिकाणी त्यांनी परत म्हटलं अंडरलाईन वर्ड साठी पॅराफ्रेज वर्ड तुम्हाला इथे वाच करायचे, म्हणजे पूर्ण पॅराग्राफ पॅराफ्रेज करायचा नाही. मग आता त्याच वर्ड्स बद्दल बोलू आपण. एक्झॅग्रेशन हा शब्द आहे, एक्झॅग्रेशन मी खाली लिहिलाय. त्याचा पॅराफ्रेज वर्ड काय? मॅग्निफिकेशन, वाढवून सांगणे. द मायक्रोस्कोप इज द ओनली इंटेंडेड फॉर स्लाइट मॅग्निफिकेशन. ओके. नंतर कन्व्हिन्सिंग, मग कन्व्हिन्सिंग हा वर्ड, याचा पॅराफ्रेज वर्ड काय? कंपेलिंग. याला सिमिलर आपण एक सेंटेन्स घेऊ. ही मेड अ कंपेलिंग आर्ग्युमेंट. कळतंय? म्हणजे याप्रमाणे ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण इथे सॉल्व्ह केलेली आहे. इव्हॅल्युएशन मध्ये सुद्धा त्यांनी 2 वर्ड दिलेले आपल्याला, आपण ते पण बघूया. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय? डिन्युडेशन, डेन्युडेशन म्हणा तुम्ही त्याला. द रिमेन्स ऑफ एन्शियंट क्रिएचर्स कॅन बी डिस्टिंग्विश. ओके. मग तुम्ही त्याला डिस्टिंग्विश म्हणू शकता किंवा डिन्युडेशन म्हणू शकता. ओके. नंतर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? परसेप्शन. We have to change the public's perception that money is being wasted. कळतंय तुम्हाला? मग आज काय शिकलो स्टुडंट्स आपण? पॅराफ्रेझिंग वर्ड म्हणजे वर्डला सबस्टिट्यूट वर्ड आपण वापरून त्याचा मीनिंग चेंज न करणं, त्याला म्हणतो आपण पॅराफ्रेझिंग वर्ड. अंडरस्टूड? टुडे आय लर्न किंवा माय टेक अवे काय शिकलो आपण? रीडिंग केअरफुली, गेसिंग मीनिंग आणि पॅराफ्रेझिंग द वर्ड ऑर फ्रेज. समजते तुम्हाला? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.